स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना श्री साई वडण आणि त्यांच्या विरोधामध्ये अमर भारत टासुर या ठिकाणी खेळवला जातोय। या चालू मॅच मध्ये जो संघ विजयी होतो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल याची नोंद घ्या। अमर भारत टासुर आणि श्री साई वडण या ठिकाणी आपण पाहतोय रोहित चौगुले मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। अमर भारत टासुर संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होता, दुसऱ्या सामन्यामध्ये दाखल होतोय आणि इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय। सर्वोत्कृष्ट डावा क्षेत्ररक्षक म्हणून या ज्या खेळाडूची सातत्याने ओळख आहे या दापोली तालुक्यामध्ये असा रोहित चौगुले पाहायला मिळाला आपल्याला। त्यानंतर मात्र प्रथमेश दादू काटकर या ठिकाणी पाहायला मिळतोय। गुणाची कमाई करेल रोहित चौगुले या खेळाडूला टिपलं गेलंय आणि सक्सेसफुल या ठिकाणी झालाय। मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय। सामना मात्र नक्कीच रोमांचक पाहायला मिळेल। या ठिकाणी आपण पाहतोय आफा गायनरकर प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळेल हा खेळाडू, परंतु यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय। या ठिकाणी बंटी या खेळाडूला आपण पाहतोय। प्रशांत जर्सी क्रमांक 10 मॅजिकल फिगर आहे, टी शर्ट वरती आपण पाहतोय जर्सी परिधान केली आहे। जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला आपण पाहिलं माघारी परतले। या ठिकाणी तिसरी चढाई आहे, बिगुल वाजलाय मैदानाच्या आतमध्ये। तिसऱ्या चढाईसाठी दापोलीचा बाहुबली आफा गायनरकर या खेळाडूला आपण पाहतोय। आसूद गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सातत्याने अमर भारत टासुर संघासाठी आपण पाहिलंय। कबड्डीच्या माध्यमातून चर्चेत आलेला हा खेळाडू आहे। या ठिकाणी मात्र अक्षयला टिपल्याचा दावा केला जातोय। मधल्या फैतील या डिफेंडरला या ठिकाणी मात्र रनिंग हँड टच केलाय, सक्सेसफुल होईल। या ठिकाणी गुणाशी कमाई केली जाते आफा गायनरकर या खेळाडूच्या नावावरती। संभवत आपण पाहतोय दोन्ही संघाचं खातं या ठिकाणी मात्र उघडलं गेलंय। 1-1 या गुणसंख्येवरती या ठिकाणी जाऊन पोहोचले ते मात्र दोन्ही संघ, परंतु या ठिकाणी संजोग लाली या खेळाडूला टिपलंय। अमर भारत टासुर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि या खेळाडूला मात्र प्रथमेशने अगदी सहजासहजी टिपलं, अगदी स्ट्रेच करून या ठिकाणी हँड टच केला गेलाय। हा सामना मात्र असाच तुम्हाला पाहायला मिळेल, तोड उत्तर या चालू मॅच मध्ये दिलं जाईल। दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर तुल्यबळ आहेत, समान ताकदीचे खेळाडू दोन्ही संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच या ठिकाणी होईल, परंतु इथे मात्र आफा गायनरकर सक्सेसफुल झालाय। मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई। अक्षय आणि त्याचप्रमाणे प्रथमेश या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी गेलेत। आफा गायनरकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अमर भारत टासुर संघासाठी सक्सेसफुल मल्टी पॉइंट रेड। अगदी सुरुवातीच्या मिनिटांमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय। 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, 2 महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या पाठी आहेत आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये गुणाशी कमाई करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी केदार मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये भर पडते। अगदी आफा गायनरकर बॅकलाईनच्या पाठी गेला, परंतु प्रतिस्पर्धी संघातील अजून 2 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठी पाठवून गेलाय। खिंडार पडत चाललंय या ठिकाणी श्री साई वडण संघामध्ये पलटवार करावा लागेल। अगदी सुरुवातीच्या मिनिटांमध्येच कुठेतरी पिछाडी घेतली गेली तर मात्र आपण पाहतोय तर अमर भारत टासुर संघ या मॅचला मात्र सोडणार नाहीये। त्याचप्रमाणे आपण पाहतोय कुणाल जाधव आणि त्याचप्रमाणे योगेश कर्देकर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला शुभेच्छा येत आहेत। आपलं देखील मनापासून धन्यवाद, आभार। या ठिकाणी आपण पाहतोय गणेश आगरे उंच पुरासा भक्कम बांधण्याचा खेळाडू आहे, परंतु प्रज्वलच्या अँकल होल्डर या ठिकाणी गणेश आगरे या खेळाडूला देखील इथे मात्र थांबवलंय। बॅकलाईनच्या पाठी जातोय, बॅक टू बॅक गुणाची कमाई होती अमर भारत टासुर संघासाठी। आफा गायनरकर
दापोलीचा बाहुबली पुन्हा एकदा सज्ज होतोय 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. आफा कायनरकरच्या नावावरती अजून एका गुणाची भर पडेल. ऑल आउटच्या उंबरट्यावरती येऊन ठेपला या ठिकाणी आपण पाहतोय. तर श्री साई वडन हा संघ, परंतु प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मुख्य चढाईपटूची भूमिका बजावतो श्री साई वडन संघासाठी हा खेळाडू. या ठिकाणी चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. संजोग लाले सरसावलाय मधल्या पैतीला डिफेंडर या खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ सातत्याने पाहतोय. या ठिकाणी देखील पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला आणि गुणाची कमाई डिफेन्स मार्क वरती केली गेली होती टासुरे संघाच्या खात्यामध्ये. परंतु एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी देखील सरेंडर करतोय. श्री साई वडन हा संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. पुन्हा एकदा ऑल इन होईल तोपर्यंत स्कोर कार्ड कडे जाऊया. 11 या गुणसंख्येवरती अमरभर टासुरेचा संघ आहे, तर 3 या गुणसंख्येवरती या ठिकाणी श्री साई वडन संघ खेळतोय. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर आघाडी घेतली गेली आहे. महत्वपूर्ण गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते अमरभर टासुरे संघाकडे. या ठिकाणी गौरी सडस या खेळाडूला आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सातत्याने केलं या खेळाडूंना. या ठिकाणी सज्ज झालाय. थोडासा शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. मध्यरेषेवरून स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला गेला आणि शेवटची काही सेकंद असताना या ठिकाणी मात्र माघारी परतलाय. आणि त्याचप्रमाणे सोहम आणि त्याचप्रमाणे सतीश शिंदे यांच्याकडून देखील आम्हाला शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे स्वरूप आगरे यांच्या माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. या सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार. या ठिकाणी पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली या खेळाडूला आपण पाहतोय. या खेळाडूचे चाहते देखील आपण दापोली तालुक्यामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अगदी या खेळाडूंना कबड्डीसाठी झोकून दिलाय. काही चेंजेस देखील आपण पाहिलं तर आफाच्या माध्यमातून यंदाच्या अंगामध्ये फिटनेस देखील तितकाच पाहायला मिळतोय. वेगामध्ये देखील आपण पाहिलं तर सातत्याने प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी वेग देखील अतिशय दर्जेदार पद्धतीचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती येत असताना सातत्याने रनिंग हँड टच करण्यात आफा कायनरकरला आपण पाहतोय. माहीर बनलाय हा खेळाडू. समोरील खेळाडूला रनिंग हँड टच करत टिपण्याचा प्रयत्न सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून होतोच. या ठिकाणी थर्ड रेड असेल. तिसरी चढाई आफा कायनरकर या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. दापोलीचा बाहुबली म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा केदार थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. एकाएकी पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय आणि आफा कायनरकर या खेळाडूच्या नावावरती अजून एका गुणाची कमाई झाली आहे. अमर भारत टासुरे संघ अगदी वेगानं पुढे सरकतोय. विचार करण्याची या ठिकाणी मात्र सध्या स्थितीमध्ये आवश्यकता श्री साई वडन संघाला आपण पाहतोय. अगदी डिफेन्स मार्क वरती थोडासा बॅकफुटला गेलेला श्री साई वडन संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी मात्र कमाई करावी लागेल. चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. श्री साई वडन संघ एक विजय तुम्हाला थेट या संपूर्ण स्पर्धेची सेमीफायनलची फेरी गाठून देईल. तर एक पराभव कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेतून तुम्हाला बाहेर देखील घेऊन जाईल. त्यामुळे चांगल्या दर्जाचा खेळ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय गेला ना तुला पहिला पाय बाहेर पडला नंतर पाय आत टाकला. हो इकडे जाऊ दे. या ठिकाणी थर्ड रेड. तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या चढाईसाठी गणेश आगरे या ठिकाणी पाहायला मिळतील. उंच पुराचा भक्कम बांध्याचा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आलाय. खूप सारा अनुभव या खेळाडूच्या खात्यावरती आहे. श्री साई वडन संघासाठी या ठिकाणी तारणहार बनावं लागेल. घसरलेला डाव आहे सध्या स्थितीमध्ये श्री साई वडन संघाचा. परंतु या ठिकाणी मात्र गणेश आगरे हा खेळाडू देखील पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. डिफेन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा जेरबंद केलं या खेळाडूला. गुणाची कमाई टासुरे संघाच्या खात्यामध्ये होतीये. प्रत्युत्तर म्हणून आफा कायनरकर जर्सी क्रमांक 777 सातत्याने चढाई मार्गवरती या ठिकाणी पाचरडी केलं जातं या खेळाडूला.
अगदी आपण पाहिलं तर अमरभारत टासुरे संघ सातत्याने यंदाच्या अंगामध्ये आपण पाहतोय तर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा खेळत आलाय, त्यामुळे चांगलाच अनुभव या संघाकडे आहे आणि त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय तर या स्पर्धेमध्ये देखील केला जातोय। त्याचप्रमाणे विनोद आणि त्याचप्रमाणे सचिन पारदुले यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने आभार। क्रीडा रसिक या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून घर बसले या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी या आयोजन कमिटीसाठी देखील शुभेच्छा येत आहेत। या सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आभार। त्याचप्रमाणे जो काही क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय, आपल्या देखील मंडळाच्या वतीने आभार आहे। मैदानाच्या आतमध्ये अमरभारत टासुरे संघासाठी श्री साई वणज संघाचा खेळाडू प्रथमेश आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय। मागच्या सडेमध्ये संजोग लाले या खेळाडूला टिपलं होतं, या खेळाडूनं या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ करत माघारी परतला। प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी गौरी सणस जर्सी क्रमांक 19 पुन्हा एकदा चढाई मार्गवरती भाषण केलं जाईल, वेगावरती स्पाराहून रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत राहिली आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय। या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य झाले असे आमचे मित्र गोपालजी गवळी आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि गोपाल गवळी यांचं श्रीफळ व पुष्पगुच्छातून स्वागत करतील प्रतीक भांबीड। गोपाल गवळी यांचं सत्कार करतील। या स्पर्धेसाठी दरवर्षी न बोलता एक भेट वस्तू स्वरूपात ते आम्हाला मदत करतात गोपाल गवळी। प्रतीक भांबेड यांना मी विनंती करतो श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। विनंती करतो आपण श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे। अशोक लाले आपण व्यासपीठावर यायचं आहे। चला या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश आगरे पाहायला मिळतोय, आक्रमण करेल, 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे, स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय। अशोक लाले यांचा सत्कार करतील श्री केकेडी क्रीडा मंडळाचे सदस्य आयुष पवार। धन्यवाद। या ठिकाणी प्रशांत श्री साई वणज संघाच्या माध्यमातून 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये खेळ सजवण्यासाठी सज्ज झालाय। पुन्हा एकदा संजोग लाले या खेळाडूच्या नावावरती अजून एका गुणानं भर पडते।
या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून अमित या खेळाडूला आपण पाहतोय अगदी खूप वेळानंतर या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. गौरी सणस तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाते. गौरी सणस या खेळाडूच्या नावावरती या ठिकाणी मात्र गुणाची कमाई केली जाईल. चांगल्या दर्जाचा खेळ. गौरी सणस रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं. प्रत्युत्तर म्हणून श्री साई वण संघाच्या माध्यमातून अमित. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. गाठेल खेबरा शरण आहे श्री हनुमान करते आपल्याला खेळण्यासाठी 3रा पुकार. चला खेमरा शरण आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री हनुमान करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी 3रा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना संपला आणि चालू सामन्यामध्ये अमर भारत टासूर या सगळ्या या ठिकाणी विजय होतोय.